काय म्हणत होते, बचत गटाचे पैसे उचलले बाई, कामधंदा व्यवस्थित होत असला, ऑर्डरी सटासट ऑर्डरी घ्यायच्या आणि दणादण काम करायचं आणि दणादण बचत गट नील करून आपल्याला बचत गटा इतके पैसे राहिले पाहिजे बाई शिल्लक. दुप्पट करायचे मानावर तर म्हणजे दुप्पट पैसे झाले पाहिजे म्हणे बाई. तुम्हाला तरी सांगितलं निम्मे झाले पाहिजे, पण माया नवऱ्यानं तर सांगितलं बाई फोन करून का जर मी येऊच तर जर त्या गटाचे पैसे फेडून आणि जर गटाला गटगट नाही उभा राहिला, पैशाला पैसे नाही उभे राहिले तर तू येईन मी काळी निळी करतो झोडील बा म्हणे. नाही मग म्हणलं सुजून ठेवील नाही बाई, गिऱ्हाईकाला वापस जाऊनच नाही द्यायचं ना. हा आहे की नाही. मग मी तेच म्हणते, काही करून आपल्याला गिऱ्हाईक धरूनच घ्यायचं. हा असं करायचं, कमी जास्त करून आहे ना. हा मग काय बाई, गिऱ्हाईक धरून घ्यायचं. पण सीमाचं काय, सीमा तिचा आला होता मला फोन, येणार नाही कधी. येणार आहे ती म्हण, तिचं बी थोडं 19-20 चाललंय. ती म्हणे माझा नवरा नाही म्हणतो गटामध्ये नवऱ्याला खडूशी बाई मदतीला यायला, पण मी ऑर्डरी नक्की देईन म्हणे गपचूप. हा का. हा मग ती म्हणे मला ऑर्डरी माग काय कमिशन, म्हणलं तुला देईन बाई 50-100 रुपये. तिने एक ऑर्डर आणली तर 100 रुपये तुला देऊन टाकल म्हणलं, पण टाकतानाच तू सांगतानाच भाव जास्त सांग नाही का 100 रुपये, तर तिला आपल्याला कमिशन द्यावाच लागेल 50-100 रुपये. कमिशन काय तिला म्हणा गिऱ्हाईक वापस नाही गेलं पाहिजे. हा आहे की नाही. ठीक आहे, म्हणून जर काम केलं सारखं करायचं, सामान करायचं. बरोबर. त्याकडे जास्त गिऱ्हाईक आले तुम्हाला द्यायचं. झालं कधीच टाइमवर नाही येणार बाई सीमा. नाही बस नाही इकडे सावली काय बिचारीला आशीर्वाद भेटेल काय करू. माझ्या नवऱ्याची गणगण चालू होती ना. त्याचं काय झालं आता, काय तो म्हणतो नाही म्हणतो ना करायला जायला. त्याचा तिकडे जाळ होऊ दे, पण तू या असं गपचूप मग तो वाले मागच्या हाताचे ना बाजूला पैसे पडेल राहतील. मग तेवढं डोकं चालव. तुम्ही हाय म्हणून चालू डोकं गपचूप देईल, पण मग त्याला नको करायला माझ्या नवऱ्याला. नाही का गावात चक्कर मारायचा, गिराईक पाहायचं, द्यायचं पाठवून, जास्त 50-100 कमवून घे. मग येता ना आज दिवसभर भरपूर जणांनी विचारलं. हा ना. मी आले जाऊन या बाय 1000च्या गिराईक माग तुला नाही 100 रुपये देऊन परवडणार, तुला 50 रुपये देऊ. चालतं ना. मग काय होत तरी 50 का घरी बसून कोण देणार आहे. भाजीपाला सुटत. मग काय भाजीपाला होतो, बापे माणसाला काय कळत बाई, बापे माणसं आहे ना त्यांच्यावाल्या 50-100 रुपये असंच खर्च होत. अगं त्यांना थोडी परपंच कळत. जुन्या लोकांची म्हण नाही का, नवऱ्याचं पीठ बायकोचं मीठ नाही का, मग तसं केलं तर संसार पुढे जातो. हा तसं आपण करू. काय 50 रुपये म्हणजे असे सिगरेट पुड्यामध्ये त्याच्यात जातात. आणि आपल्याला सपोर्ट आहे ना गजराताई, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. त्यांच्या विश्वासावर आपल्याला येतो. दोघींना तर काहीच येणार नाही. काही येणार नाही ते म्हणून मी पुढे चालले. तुमच्या दोघी मग मला माझ्यावर सांगितलं हा बचत गटाचा पैसा ना दुप्पट झाला पाहिजे म्हणजे. कसं का दुप्पट होईल. मग ते व्यवसाय वाढायचा ना आपल्याला आपला. नाही झालं मग. आणि त्या निमित्ताने सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती, घरोघर हिंडता तरी हा हे आहे बाई. नवरात्र सारे दुनियाची संशय. पण आता त्या निमित्ताने निदान हिंडणं तर होईल. मग पुढे गेलो तिथं हे बाय गेलो होतो ऑर्डर घ्यायला. मग तुम्ही काय म्हणा बाई, तुम्हाला राग काय मानवरा काही इड नाही. मी बचत गटाच्या नावाखाली आणि या ऑर्डरी खाली मी ते मायावर दाम दुप्पट ह्या सीझनच्या आतमध्येच होणार आहे. आमच्या दोघीच असं नाही करायचं, सगळं मिळून करायचं बाई. चालेल तरी वेळेवर येते, मी तर लेटच येते. नाही मला पार्ट टाइम जर दुसरं काम भेटलं तर मी ते उरकूनच घरी येत जाईन. त्याच्यात तुम्हाला वाटा द्यायचा का मग. आणि मग आपण संघच आहे ना. करू बाई बरोबर. तू ऑर्डर घ्यायला गेली होती सीमा, मग काय झालं का बाई. झालं काब्याची ऑर्डर घेतली ना. घेतली मग काब्या येतो आम्ही. तो काय देणार आहे. तर त्याची बायको वारली ना ग. अगं पण त्याच्या जवळ काहीच नाहीये. थोडी फार काय देईल ना. 5-50 धंदे करायचे का आपण. आता काय करू त्याला सांगू का नको का. नाही म्हणा त्याला म्हण नाही जमणार म्हण बाबा, तो लायकीच तर कोणी नाही बी आणि कोणी करणार बी नाही त्याचं काही. तुला माग लागला होता. हा माग लागल काय म्हणते त्याच्या लायकीचं आपण नाही का जाईना, पण मग आपण त्याच्या लायकीचं वय करता त्याला म्हणा पैसे तर दे ना. पैसेच नाही ना. मग त्याची जर गाडी 50 वरून सारखा ना तर काय करावा त्याला. मित्र द्यायला तयार त्याच्या वाटचे पैसे 50 वर कोण काम त्याचा मित्र तो शिरप्या. त्याच्याकडे काय तो किती देणार आहे. कोण त्याच्या वाटचे 1000 का असो मी देईल. तो घाम काढीन 1000 वारी, तो डोक्यात फरक पडलाय. मग आता हा नाहीच म्हणून सांगते, जाऊ द्या मग काय येतं. नाहीच म्हणून सांगते. हे रिकाम टेकडे लोकांचे कामच नाही मग घ्यायचे काय? आपण, मरू दे. हा त्यांचं काही घेणं देणं नाही. जाऊ द्या नाही सांगते. काही त्यांच्या भरोशा नाही बचत गट घेईल आपण. हा गावात मोठे मोठे लोक आहेत ते मग? देतील. गावातले काही मेले काय लगे. काय लगे सगळ्यांना गावाला काय सुताकच पडलं काय, कोणी कोरड्या पापड्या खाणारच नाही का. हा नाही तर काय. मग आता तर तेच सीझन आहे फुल. हा बाई किती का ऑर्डर येते एवढं काय मग? टेन्शन घ्यायचं. लोक आता घरी कंटाळा करता करायचंय. बायांना टाइमच नाहीये. खरंच नाही. टाइमच नाही बायांना. आता हे कांदे काढणं चालू आहे. मग? या अशी गारपीट हो राहिले, काहींचे गहू अजून वावरातच आहे. अगं काल मला एक जण म्हणे पापड बी करा म्हणे. हा मग ही तेच मला म्हणली होती का काबू शेटचे आहे ना म्हणे पापड करायचे. मग हे तिकडे गेलो होतं बॉम्बा मारीत, हे काय 50 रुपये वारी आलं.
कसं करायचं मग? हम्म? नाही म्हणून सांगायचं का द्यायची हा. करून? हा? काही द्यायचं दिवस करून? आता काय करू राहिला? बाई ग टोचली मला ती पुडी. खायचाच धंदा आहे बाई यांना, मी का काम व्हायचे काय माहिती यांच्या वरच्यावर आपण चालू करतोय. मग काय? गडीत मिस्त्री खाय, खा गडीत ना बडीशोप थोडं खा. खा. हा असं असलं तर मग चालतं आम्हाला बी. हाय की नाही ग बाई सीमा ग? कुठे गेलते पुढे आणायला? बाजारात है ना? हम्म. म्हणजे आंबल खाल्ले आता काम होती. मग काय तर बरं काय काय लागेल आपल्याला साहित्य अजून? अजून 2 बाजा. ही एक आहे ती दोन एक आहे. बाजा जरी नसल्या ना हम्म. तर चटईचा आता मागचा गाडी घेतला ना मी हम्म. तर तुम्ही गावाला नाही का जायला तर दहाव्याला. तवा का हा तुम्ही दोघे नस केल्या? हा तिला का ना आता मशीन पण मग त्याच्यात वाटा द्यायचं ना मला. मग हम्म. हे बाई असं थोडी दहावी आहे मग ती कोणाला नाही बाई हा सांगून येत्या का. बरोबर. चला मग चटाया लागत नाही ना? हा अजून 2-3 चटाया मोठ्या मोठ्या. चटायाच बाई मी त्याचा तो भैया येतो ना त्याला ऑर्डर केली होती चटायांची तर तो म्हणे 580 रुपयाला चटाई. म्हणलं तो बांब गोळा पडू दे मी त्या दारावरच्या चटाया घेईन. 250 रुपयाला केवढी मोठी आहे ती. मग आहे की नाही बाई? डबलची. हा 250 वाल्या 3 घेऊ म्हणजे आपले पैसे टोटल लावा लागेल ना आपल्याला. मला सकाळी नाही तर शिरपतरावचा पण फोन आला होता हम्म. म्हणे माझं पण काम आहे म्हणे मी येऊ राहिलो. हा का? हं. एक जण गहू देऊ राहिला घ्यायचं का मग कोडायला? घेऊ ना. हा? हा काहींचे डायरेक्ट पण आहे ना ग करून द्यायला. हा गहू आपले सगळे आपले फक्त पैसे घ्यायचे. पैसे जास्त 10 मी सांगून दिले बाई 10 किलो गहू जर घेतले ना तर पार दळायचे पैसे पण आपले आपणच द्यायचे सगळं हा. आपण करून द्यायचं कुरड्या आपण करून द्यायचे 1000 रुपये बस 10 किलोचे. हे बारीक काम आहे. हा आणि 100 कुरड्या ज्याला लागल्या 700 रुपयाच्या. म्हणजे आपल्याला परवडत त्यांना पण परवडत. तू सांगताना 750 सांग म्हणजे तुला 50 रुपये कमिशन भेटेल. हो ग तर. तुम्हीच करते ना? आला बाई सोने काय? बाई. काय करते? तुम्ही आता करायला सुरुवात केली ना काय नवीन काहीतरी? नाही काय तर म्हणजे माहित नाही मग काल आली इथं. नाही मला गावात कळालं काय? गजरीनं बकोळीनं पाटणामध्ये तुम्ही काही चालू केलं ना? गावाच्या लोकांनी अर्धच सांगितलं वाटतं. हम्म. अहो आधी पूर्ण खात्री करायची मग यायचं. काय चालू केलं तुम्ही? आम्ही का? याला माहिती काय झालं ते पहिले विचारा बाई. काय माहित हा. झालं? नाही ते बुजगावनं काही चावलं तर बरं का. नवीन काहीतरी चालू केलं तुम्ही? आम्ही रासवंती टाकली. रसवंती? हा हा. ऊसाची. हे माहित पडलं का? गन्ने का ज्यूस निकालेंगे आम्ही अभी. बर का? असं मी ऐकलं तुम्ही नवीन काहीतरी चालू केलंय. अहो रासवंती तर टाकली. मावाला घ्या बा असं. 50 ला हा ग्लास आहे. तुम्ही यांचं पिळून देऊ ना. काय? यांचं मशीन मध्ये टाकून पिळून देऊ ना. देऊ हा. रस काढून आम्हाला काय 50 रुपयात. फुल ग्लास पण- 50 हा 50 तेवढा ग्लास. एवढाच? हम्म. पण ते प्लास्टिकचे असे ते काही हे नाही काची पिचीचे नाही. एवढाच प्यायचं घालायचा. फेकाच तिकडं एवढं करायचं? तिकडच फेकायचा. तिकडे प्यायचं तिकडे टाकायचं. आणि याच्यावर जर गल्ला जर असला तर पैसे वाढले. 60 रुपये. हम्म. थोडं वाढव घालस वाढव ना. हा द्यायचा का मग? थोडं वाढव घालस हा पा म्हणजे 50 द्यायला परवडतील. आमच्याकडे 120 वाले पण आहे घ्यायचं का? नाही 120 झालं ना काही. सुरुवात 50 का? पासून आहे. इंचाने पैसे वाढतील. 120 ला पण आहे. मोजून घ्या मग. तुम्ही हा मोजूनच मशीन मध्ये घालणार आहे आम्ही. काय? ऊस ऊस इंचावर. माहेर मग तुम्ही रस काढला इकडे. तुम्ही रस नाही टाकेल होतं वेगळं काहीतरी मग टाकेल. तुम्हाला सांगितलं काय? मग तोंड भाषेत पुरी माहिती काढून यायची ना. रस नाही टाकेल आणि तुम्ही वेगळंच टाकलं. वेगळं काय आम्ही काय आता लय बोलले हा असते मी. बरोबर आहे. हेच हा? बोलायचं होतं मला पण. तर मला त्या बाय मी ऐकलं लगेच निघालो. तुम्ही दिसत तेवढे भोळे तर नाही बाबूराव. नाही मी ऐकलं लगेच हाय का निघालो. हो? हम्म. भोळे दिसते का हे? मग यो हा? भोळा. तुम्हाला अगं वाटतं असं मी लय बया. भोळा आहे मी आलो बायाकडं. म्हणून म्हणले वरून जेवढा भोळा ना तेवढा खालून याचा बोचा काळा. हा कधी अर्ध्या गावचा कब हा अर्ध्या हळकुंड आणि पिवळा बैल याचा हळकुंड आहे का सगट. याचा हळकुंड आखुडच. गजराबाई हा मीच आहे. आधी मला हा, करून बोला. हा करा ना. काय? करा मला करून करा. द्या आधी मला. हा करा. किती पैसे घेते? चांगल्या तुम्ही कमून वर करू राहिल्या. नाही नाही किती पैसे घेतो? हा? किती पैसे घेते करायचं? तर हा तर मग तुम्ही सांगा ना मला कसं तुम्हाला काय करायचं नेमकं ते बी सांगा. तिला 50 रुपयापासून सुरुवात आहे. हा हा का? हम्म. 50 रुपये कोणतं रेट आहे? मी काय म्हणतो 50 घ्या. हा इकडे 50 देतो, इकडे 100 देतो, इकडे 150 देतो. पण आख्या गावाच्या आधी मला करून द्या. हा दिन ना करून. हा? आम्ही करून द्यायला तर बसलोय. लय कमी हो मग. मग लय तुम्ही कमी. हे वेगळे आणि ते वेगळे देणार का? नाही नाही लय कमी भाऊ तुमचं रेट. कमिशनचे वेगळे काय आहे वरचं नवीन commission नवीन देतो? कामाचे वेगळे. अरे तुमच्या कामाचे किती होते?
ते 1000 रुपये तुम्हाला किती लागत 10 किलोचे 5 किलोचे नाही आम्हाला जवळ आहे ना 5 पाहिलेच आहे. म्हणजे 25 किलो हम्म. किती पैसे होते ग 7 मग किलो आता पाहिजे का 5 किलो 25 पाहिजे 5 किलोची पाहिली किती पैसे झाले मग 5 किलोची म्हणल्यावर हा. आपल्यावाले आपण 10 किलोचे 1000 घेतो. कमिशन सोडून 2500 रुपये होतील. 2,500. 2500 आणि रुपये. आणि कमिशन सगळ्यांचं अगोदर तुमच्यावाले ऑर्डर आहे म्हटल्यानंतर त्याचं कमिशन वेगळं राहील 500 रुपये. हा 500 रुपये कमिशन राहील. बरं मस्त करून द्या माझं. एकदम टाकाटाक करून देऊ. अहो लय हा. भारी चांगलंच करावं लागेल ना, मग. आपलं नवीन आहे ते business. नाही ती गाणं बोल सगळं काढून टाक. ते होईल सगळं. हा नाही तर मग ते वर नाही का काय येते ते? हा. Yes का? ताम मला तांब येते ना ते खाऊन टाका बरं का. येऊन नाही तांबे आता कसा बोलला तुला तर माहित नव्हता ना का रे निचाड तोंडाच्या म्हणलं ना तो गोळा इतक्यात नाही तिथं तो. म्हणला नाही नाही, हा म्हणला ना तो भाऊ. इतक्यात काय म्हणला काय? का तुम्ही चालू केलाय नवीन धंदा हा. आणि मला माहित नाहीये मग तू किती बरं, खाली मी काय पडतो आणि म्हणतो? वरच्याच मत घेतो. हो ताई आता कसा म्हणतो ताम आणि मलाही ना हो बिझनेस एवढंच आहे का? आणखी नाही काय दुसरं अगं तू लय खोटा माणूस एवढंच करते का अजून काय करते अजून काय वेगळं आहे काय? दुसरं बी करतो ना आम्ही. काय करते काय सगळे याच्यातला आता तुम्हाला जो आयटम सांगितलं ना, त्याच्यातले सगळे प्रकार करतो आम्ही. तुम्हाला बरं. कोणता प्रकार लागतो तो सांगा. तुम्ही आयटम सांगा आधी. हम्म अहो. आम्हाला ना शेंगुळ्याची जिलेबी बनवून द्या. हे कुठं हा आली तुम्ही? शेंगुळ्याची जिलेबी का देऊ हाटलीत बनवून. आला का त्याला जिलेबी खायची नाही नाही करते ना ती. शेंगुळ्याची जिलेबी देऊ ना आपण. मग? त्याच्यात काय एवढी पैसे जास्त आपल्याला घे. पीठ मिळायचं वाळून द्यायचे हा? त्यांची ते चटई एकदा फोडणी बिडणी दिली ना त्या- पाण्याचं आदान ठुलं त्याच्यामध्ये सोडल्या का झाले तसं पण शेंगुळे. होतं? हा. पैसे हा, मग जास्त चालेल ना. लावा मग ना. करेलच आहे का अजून सगळे? नाही आपल्याला माहिती नाही, आमच्याकडे कोणी नाही, खाता नाही ना आम्ही करते नाही पैसे अर्जंट घ्यायचे. हा शेंगुळे पाहिले नाही खाले नाही खाले नाही पाले नाही आम्ही काहीच नाही केलं खाले असते का आम्हाला तुझं ध्यानात नसतं. नाही नाही आमच्याकडे ते बीस नाही त्याच शेंगुळ्याच उदाचं. सारा महाराष्ट्र हा शेगुळे सपाट होईल आमच्याकडे सारा महाराष्ट्र शेगुळे आमच्याकडे नाही आम्ही तुम्ही का महाराष्ट्राच्या बाहेर राहता काय? हा नाही बाई बाई अरे बाबूराव तिला खाली असती पण तिला आठवणी नसते. जरा तसले. ते तो शेंगुळ्याला रोगर नाही तर कराट्याने फवारू का? आम्हाला तुला ते आजच्या विषय महाराष्ट्राशी लावून काय धरलं. घेणं पडलं हा ना तुला लय शेंगुळ उड्या मारू राहिले त्याला खालबत्त्यात घालून ठेसू का? अहो प्रत्येक आमचा इकडे विषय काय चालला अहो, तू मध्येच खंडीच्या वर्णात तोवाले शेंगुळ काला घाली तू? अहो प्रत्येक दुकानात कोणी खंडीच्या वर्णात कोणी शेंगुळ जाते? घालून काला मुत तुम्ही आज कसं बोलून राहिले बाई? हा? प्रत्येक दुकानामध्ये पुढचं बोलतो काय ए, ते नाही हा? दिवाळीच्या टायमाला ना का ते याचं करायचं गोल 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 ये गोल लोक ते. ना चकल्या चकल्या साती आहे. मग चकल्या बन ना. आणि मग त्याला सगळीच म्हणतो. ये लोक मग नाही याचं काय आपल्याला चाललं त्याचं काय ते मधी तेल मधी 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 आपलं त्याचं चाललं ते चाराड गाळायचं काम. तेलच राहतं हम्म? त्यामध्ये. तुम्हाला नाही आमचा धंदा सोयीचा होऊन द्यायचा आहे ना नाही उलट आधार देऊ आम्ही. बरं का हो? तुम्ही करताना तुम्हाला दाबी देता काय आम्हीच दाबितो आम्हाला माणसांची गरज एखादा असते. माणूस नाही नाही माणसाला माणूस एखादा- नकोच. आम्ही तिघे आहे ना. माणूस तो नाही एखादा आम्हाला आम्हाला नाही लई एका टायमाला आमचा गाठ बिघडला तर आम्ही काबू शेटला बोलवीत असतो. आम्ही काबू शेटला दाबायला तो लागलो. रेट येतो चांगला तो चांगला रेट येतो. अरे त्याची 50 हा. वर्गामध्ये 50 रुपये. हा येतो मग त्याला काय एक गाठ घ्यायचं त्याला काय करायचं? चपाई चांगला आहे ना हा एकच नंबर त्याच्यासारखं काम तुमच्या दोघांना जमणार नाही. अगं सकाळी हा. बरं मग कंबर गेलं म्हणून येणं गेलं. ते दारू बी मग तो लागत सारखा दाबितो. मग. हा. जरा नको व्हायला लागते का बरं हा. आधार कार्ड म्हणजे जाळ आकडे जा माग ते आमच्या आम्ही पाहू. तर लय जाळ झाला का तू मग नको ते जाळ सोडायला घालायचे लागलं. काम करू आमचे आम्ही करू. बरं भाई हा ए, ते सगळं कर पुढे लाल नको होतो. हा नाही नाही तळूनच पाहिजे. हा हा अशी टर्टर फुगली बाई, गुगल टर्टर. बरोबर. हा? ते वाळवली बारीक होती हा? वाळवली बारीक होती. अरे बारीक होते ना पण ती एकदा पण त्यांना त्याला कधी कोरडाय पाहिला आहे का नाही ग? हा? कधी कोरडाय ते पाहिला वेगळेच कोरड्या चावळू राहिला हा तुम्ही ना. दम अरे काढा. आधी एवढी तू एवढी इकडून दिसती. मार खाऊन जाईन. गाजराबाई हम्म. तू पुढे आधी एवढी एवढी दिसती हा आणि जर 13% अशी एवढी गरम मोठी- होती तवा एवढी मोठी मोठी. पुढे. असं मग बस बस फुगती बस म्हणून लय फुगती. हा. बस बस वर येते ती. हा. मग एक कोरडे एक माय माणसाला कुरडे नाही अगोदर बारीकच दिसत होती, कारण चाळणं बारीक आहे ना. हम्म. मग हात स्वर स्वराचे चांगले आहे. हात चोरायचे हात मग ते स्वराचे आहे त्या. बारीक. हात चोरायचे असते मग ते बारीकच राहते. नंतर अशी टर 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 एवढी होती. बाबा बाबा. हा कडाईत माना नाही कडाईत मग बरं. असं जास्त तोंडावर जर धरले ते तोंड दिसणार नाही एवढी कोरडी आहे मायवाली. तुम्ही 3 तारखेची करा का अहो अडीच ती लाख ऑर्डर द्यायचं. कितीची? माले 6 पाहिल्याची हा का कोरडा आहे. किती आहे पैसे ना. झाले आणि हा? पैसे किती झाले किती जायचं करा ना आम्हाला काय माहित तुला 50 हिशोब. रुपये पाहिजे ना. हा हम्म. 50 रुपये पाहिली तू पक्क मार खाणार आहे आता ग्लास 50 रुपयाने हा. पुढे नाही 50 रुपयाने. गलास का तू ज्यूस काढायचा मला का त्याचा ऊस वाढायचा आहे तेव्हा तो रस निघल. ते अजून मग दिवस त्या होतील. गल्लासाची किंमत 50 ए, ए, रुपये ते जाऊ लागल. दे. मग तुम्हाला कधी आणतो गहू
गहू आज आमच्याकडेच दिले आहे. तरी आणून द्या गहू आता. आहे ना आम्ही आपल्याकडे. लगेच भिजत घालू. नाही, नाही, तुम्ही आणि नाही. तुमचे जर गव्हासहित जर असेल ना हा. तर मग गहू आमच्यावाले. नुसते पैसे आणून द्या. चालेल मग चालेल सगळं तुमचं राहणार का? हा गहू आमच्यावाले तर मग 2000 रुपये पाहिली. हा काय काय 2000 रुपये पाहिली. गहू एका महाग पाईत आहे. किती कुरड्या होत्या? गहू महाग झाले तरी ना. 170 होत्या. 170 175. लहान कोरडा काय होतं 200 देऊ करून. तुम्हाला जर दोनच आहे येड्याचे नाही लागलं असलं. 190 होत्या. या होते. माहिती पहिली पुरी करा नंतर आपल्याला शेवया करायच्या हा का? हा, अहो शेवया शेवया करून द्या. पापड सगळं करतो आम्ही. नागलीचे पापड उडदाचे पापड तुम्हाला जे मला लागेल ते या- सांगा. आपले उडदाचे पापड द्या बा करून. हा का? मा तोंडाला चव असते लगेच. हम्म. हा, हा. बाई ते सगळं झालं का घरी येऊन नाही एक दिवस मला ठेसून द्या म्हणजे मिरची ते तुम्ही सांगा ते नाही करते आम्ही ते धंदे. अरे पण तिखट ते- आग होईल धंदे ते कोण कसं करत? माहिती का इकडे इकडे तिकडे घेऊन येते. म्हणलं ना हम्म. ते चिकट घेऊन नाही फिरू घरी येऊन ठेसून द्या काय बरोबर. उकाळ आहे का चांगलं? हा बोखाळ चांगलं ते तुम्हीच करा मग ते त्याच्या बायकोला बनवून ठेवले उकाळ. याला 50 रुपये किलो बरोबर तुम्हाला पैसे देऊन टाकेल उकाळ ठेसायची. हा. मुसळ चांगला आहे का पण? मुसल नाही लंगर आहे एवढं हा ना. हा, मुसळ हा नाही मग लंगर. चाल. पाहिलं. हातात मावायचं नाही मुसळ हा ना. हा मुसळ लय जड. मग मी ठेशी ते मला ते चांगलं जमत. हा, मग काय मी चांगल्या चांगल्यांचे मुसळ आहे ना खालबात्यात घालून ठेशेले. नाही मग तुम्हीच तसं त्यांच्याकडे कर. तेच हा. पहिलं काम बरं हे बघा. करा. मला ना पायलीचे पापड करा आणि ते काय म्हणतात ते वाट. साबुदाणा टाकून काय म्हणतात साबुदाणे टाकून काय ते काटे बटाटे कोंडोळे. शाबू. हा काटे कोंडोळे हा. येपर हम्म. हे पर आणि पायलीच्या पापडांनी होईन का बाबूराव होईल तुमचं? होईल. हा? हे पर काय का आता? त्याचा गाभा दडपेल नाही आणि याला पायलीच्या पापडांनी काय होणार? वेपर्स वेपर्स हा बनवायचे. शिरपत्रा हा? याचा गाभा दडपेल नाही पायलीच्या पापडाने याचा काय होणार आहे? ते पावती त्याचे पैसे नाही, नाही, पायलीचे पापड भरपूर होतील ना हो. हा तुम्हाला हे जमत आहे ना चकली चकली जमत. तुम- तुम्ही ना आता पहिली तुमची कुरड्यांची ऑर्डर आहे ना तुमची चकली कशी राहते कशी कसं राहते म्हणजे? चकल्यावानीच राहते का कसं? नाही, मोठी चकली का बारीक चकली बारीक बारीक बारीक. हा का? तळल्यावर मोठी होती. काय चकली पण आणि मग फुगत नाही का ते त्याला टाकलं? कधी हा. खायला आहे का नाही या लोकांनी गाड्या आले इकडे तोंड घेऊन उठा इथून. एकदा जावा गाजराबाई बधी रावले ती. बघा बाबूराव गाजराबाई चकली तेवढी सफेद होती जेव्हा टाकली मध्ये लाल होऊन निघाली वर हा मग ती गरम झाल्यावर लाल होती. लाल होती चकली काय करायचं तुमचं नेमकं? नाही, मी कोड आहे का चकल्या का पापड नाही तर उठा इथून. नाही मला ऑर्डर घेतली ते पूर्ण पैसे ऍडव्हान्स दे दिला cash. तर ऍडव्हान्स घेऊन घ्या ना पहिले. पैसे द्यायचा पत्ता नाही ऍडव्हान्स ना. दिला का? मी काय होतो तो दिला का रे मी फोन मला नाही नाही मी देऊ टाकी नको मी काय होतो अख्ख्या गावाच्या आधी आपला नंबर लावा हा पहिले बरं ऍडव्हान्स मला दुसरा राहू द्या. जो ऍडव्हान्स देईल त्याचा पहिला नंबर लावा. हा ए, गाऊ येऊ घेऊन येतो तुमचे पैसे लगेच देऊन टाकतो हा मग असंच आपल्या करा. काय गाऊ बिऊ काहीच नाही सगळं तुमच्याकडून हा बरोबर. काय काय सांगितलं पापड चकल्या. कुरड्या चकल्या. आणि चकल्या आणि काटे कोंडोळे हम्म. शेवा कधी करशाल शेवा हे यांचं झाल्यावर. झालं. एक नंबर माझा आहे. हा. वयस गाय चांगली करा येऊ बरं का का? मग हा चालेल. तो कोंडा कांडा बाहेर काढा बा असं नाही तर मग काय तुम्ही त्या कोंड्याचं देशाल आमचा नवीन बिझनेस पैसे काचे घ्यायचे आम्हाला? हा मग मी तेच म्हणतोय बा असं आम्हाला पैसे काचे घ्यायचे? कोंडा तसाच पाहिजे. नाही सांगतो बा असं आम्ही नवीन नाही रवा चांगला काढा बिझनेस नवीन मग? आहे आपला चालला पहिला आमचा. बाय आम्ही जुन्याचे फक्त बिझनेस नाव आहे. आणि जसा सांगा तेव्हा आम्ही जर गिरायक पहिले आलोय ना बोनी केली तुमची तर तुम्हाला सांगतो आमच्या हात जर लागला तर लागेल गिरायक वगैरे तुम्हाला हा ना. आता तो येऊन नाही आलाय ऑर्डर देऊन नाही देऊ राहिला पण याच्या हातची बोनी आहे का? हम्म. आपल्याला 100% बचत गटामध्ये आपल्याला आहे ना पॅनल्टी बी बसतील आणि गट पुरा व्हायचाच नाही. बरं किती झाले हा. पैसा एवढा नाच का 5,000 एवढा द्या. सडक्या तोंडाचा आहे तो. 5,000 कसे काय एवढे आणि मग आयटम किती? किती 4 आहे ना मग काटे कोंडोळे 5 किलो पाहिल्याच्या तर 5 याच्या. पायल्याचा तर कुरडा आहे 5 किलोच्या तर पायलीच्या तर ते वाले पापड 5,000 तर तेच मग? झाले का इकडे ते चकल्याचे नुसते काय कोरडायचे कुंडळ्या, काय ते? कुंडुळे खायचे. तुम्हाला माहिती ना पण त्यानं काय काय हा सांगितलं? हा हा, त्या या- द्या राहू बरं का हा. मी मोजून नेली वस्तू सगळ्या हा, घ्या. काटे कुंडुळे 5,000 आहे का? हाय त्यानं मारले का तुम्हाला फोन पे मारले ते पाहू आमच्या आम्ही तू तो आता पाय हाय. आहे ना? बरं मग कधी येऊन यायला सांगा हा? का पोच करशाल घरी मावाल्या हा घरी पोच करू. घरी पोच करशाल हा हा येते की या मग घरी हो. हा जाऊ का हा जाऊ का? हा मग तू काय उंड्यात आला का इकडं मुक्कामी जाऊ का न राहू का विचार राहिला? काय बरं माणूस आहे बाई. हा? राहत होता काय ते काय माहिती बाई डोकं दुखायला लागलं ऐकू ऐकू. त्याला वाटलं तुझं मला तुला तुला राहील. 50चा रेट करू राहिला तो मला. लाज आहे का त्याच्या जीवाला काय? मला पण 100 द्यायला लागला होता काय? हा त्याला वाटलं बायाचीच रेट सांगू राहील का ना आपण? हा बाई लाज नसल्या 50 मध्ये 100 वाल्या बाया वाटलं काय त्याला या त्याला कोणी भेटतच नसेल.
त्याचं थोबड पाहिलं नाही का माणसाला उलट तुम्हाला होती त्याच्यावाला पाहण्यासारखं आहे का ग बाई शिपताऱ्या तोंडाचा तोंड पाहूनच उलट होतील तेच माणसाला. ना बरं चला आपल्याला आपलं कोणत्या काम बाया पाहणं. त्याला 50 आणि 100 मध्ये 20 मग त्या रुपये बाया त्या मापाच्या भेटतील त्याला बोनी बी अशी ना त्याच माणसाची आली. हा बाई चला चल ते गव्हातलं पाणी काढावं लागेल. हा ना